ते पॉलिसीचे 5 लाख रुपये येणार आहेत ते देऊन टाका ना तिला. मी कुठे म्हणालो की मी देत नाही म्हणून पैसे, पण तू पाहिलंस ना त्या बदल्यात ती काय म्हणते. त्या प्रतीकवर विश्वास ठेवायला सांगते आणि माझ्याच्याने ते अजिबात होणार नाही. आणि किती मेहनतीने तुझ्यासाठी त्यांनी ही पॉलिसी काढली. पण प्रतीक अहो, आणि आईवडिलांनी दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तूला असं कोणी लाथाडतं का? प्रतीक मला म्हणाले की असं पप्पांना उलट उत्तर करायला नको होतंस. त्यांनी किती प्रेमाने जमा केलेत तुझ्यासाठी हे सगळे पैसे, आणि घरी आलेल्या लक्ष्मीला असं लाथाडायचं नसतं. समीर इथे असताना घरी किती वेळ असायचा? सकाळी बाहेर जायचा, तो डायरेक्ट रात्री घरी यायचा. अहो पण तो रात्री का होईना घरी तर परत यायचा. आईच्या वेड्या मनाला तो येणार एवढा दिलासा पण पुरेसा असतो. भोसले साहेबांना जे काय विचारायचं असेल त्यांनी भोसले साहेबांनी पूनम मॅडमला जाऊन विचारायचं. शिंदे काय भोसले साहेब? शिंदे तुमच्यासाठी मी एक पाकिट आहे. पाकिट कसलं? काय सध्या गणपती उत्सव आहे ना, गावी घरी गणपती असेल ना, आणि खर्चही असतो. आपल्या पगारात हे भागत नाही ना सगळं. ह्या सगळ्यांचा विचार करून मी म्हटलं की तुम्हाला थोडीशी मदत करावी. हे पाकिट घ्या आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया. अहो साहेब कशाला? काय शिंदे, अशा वेळी आपण एकमेकांना मदत केली पाहिजे ना, नाही का? साहेब आलं आलं माझ्या ध्यानात आलं. त्याचं काय आहे साहेब, मी गणपती उत्सव साजरा करतो पण तो माझ्या मेहनतीच्या पैशावर. आणि साहेब मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझे सण उत्सव माझ्या घरातलं सर्व काय माझ्या पगारावर भागतो. जर अशी पाकिट घेत आलो असतो ना तर आतापर्यंत स्वतःचा बंगला बांधला असता साहेब. आम्ही पोलीस खात्यात आलोय ना ते लोकांची सेवा करायला, अशी पाकिट घ्यायला नाही. साहेब अशी पाकिट घेणं तुम्ही सुद्धा बंद करा, म्हणजे लोकांवरचा आपला विश्वास आढळ राहील. शिंदे ही तुमची भाषणबाजी आहे ना, बंद करा. निघा आता. बरं येऊ? निघा निघा. म्हणे लोकांची सेवा करायला. अरे मी सुद्धा त्या लोकांमधला एक माणूसच आहे ना, माझी कर ना सेवा. म्हणे लोकांची सेवा करायला आलोय. प्रतीक, अरे कशासाठी सकाळ सकाळी बोलवलंस मला? कशासाठी बोलवलंस? का काही बिघडलं म्हणजेच तुला बोलवायला पाहिजे का? नाही पण मग ते जाऊ दे. बरं प्रियवाहिनी कुठे आता इथे? अरे ती घरात नाहीये म्हणून तुला बोलवलं ना. अरे इतक्या सकाळ सकाळी गेली कुठे वहिनी? गेली रे तिच्या आईबाबांना भेटायला. अरे बापरे, म्हणजे तुझ्या सासऱ्याकडे? एवढं दचकायला काय झालं त्यात? पण कशासाठी गेली ती?
अरे प्रतीक, तुला माहिती ना तुझा सासरा कसा आपल्यावर डूब धरून आहे ते. आणि प्रिया वहिनीला सारखं सारखं तिकडे पाठवत जाऊ नकोस. अरे तुझा सासरा एक दिवस तिला पटवून देईल की आपलं हे सगळं चाललंय ते नाटक आहे म्हणून. आणि मग तुझ्या सासऱ्याऐवजी तुझी बायको तुझ्यावर दंश करेल आणि मग मलाही करेल दंश. एवढा काय घाबरतो यार तू? अरे काही नाही, काल घरी एक लेटर आलं होतं कुरिअर, ते द्यायला गेली आहे ती. अरे पण काय लिहिलं होतं त्याच्यात? माहित नाही रे, मी नाही वाचलं. असेल काहीतरी. प्रतिकराव, अहो असे गाफील राहू नका. प्रिया वहिनी काय करते, कुठे जाते, तिला कसली लेटर येतात, त्याच्यात काय लिहिलेलं असतं हे लक्ष द्यावं जरा. ओके, देईन. उद्यापासून मी नक्की लक्ष देईन. ओके ओके. काय ओके? कसला टेन्शन मध्ये आलायस तू? एक काम कर, मी मस्तपैकी 2 पेग घेऊन येतो आपल्यासाठी. सकाळी सकाळी पेग? चहाचे पेग. अच्छा अच्छा, कळलं? हो. काय रे, काय तुला वाटलं काय? कसले पेग? हा आपलं ते हा, बस बस आलोच. गुड इव्हनिंग सर. हा या पुन्हा बसा. थँक्यू सर. बोला, काय म्हणतात? सर, मी शिंदेंना राहुलच्या मागावर पाठवलाय. गुड. मग काय रिपोर्ट? सर, शिंदेंची पक्की खात्री झाली आहे की तो राहुल तोतयाच आहे. पण आपल्याकडे अजून थोडासा पुरावा आला की तो राहुल आणि तो कुणाल दोघेही जण गजाआड असतील सर. व्हेरी गुड. आणि त्या प्राचीबद्दल काय? तिला मी चौकशीला बोलवलंय पुन्हा. ओके. सर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. बोला. सर, जागृती मर्डर केसची माहिती मिळवण्यासाठी इन्स्पेक्टर भोसलेंनी शिंदेंना लाच देऊ केली होती सर. व्हॉट? भोसलेनी लाच? येस सर. हे पहा पूनम, हा भोसले स्वतःच इतका करप्ट आहे आणि आणखी तो इतर लोकांनाही करप्ट बनवतोय आपल्यासारखा. पण सर, शिंदेंनी त्यांची लाच तर घेतलीच नाही, पण त्यांना कुठलीही माहिती सुद्धा मिळू दिली नाहीये. गुड. या शिंदेसारख्या व्यक्ती आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहेत ना, म्हणूनच लोकांचा अद्यापही आपल्यावर विश्वास आहे. नाहीतर एनिवे, आणखी काही सांगायचंय? नो सर, इतकंच. ठीक आहे, या तुम्ही. आणि हो, बाहेर कोणाला तरी सांगून त्या इन्स्पेक्टर भोसलेला पाठवा. सर. या इन्स्पेक्टर भोसले, तुमचीच वाट पाहत होतो. सर, माझी वाट पाहतात? काय विशेष सर? तुमची प्रत्येक गोष्टच विशेष असते. बसा. थँक्यू सर. थँक्यू काय? त्या जागृती मर्डर केसमध्ये तुम्ही शिंदेला लाच देत होता? मी सर? लाच? कोणी सांगितलं सर तुम्हाला? कोणी सांगितलं? सर, तो हवालदार शिंदे खोटं बोलतोय सर.
त्याला मी काही लाच वगैरे देण्याचा काहीच प्रयत्न केलेला नव्हता. काय जमाना आलाय, पोलीसच पोलिसांना लाच देतात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. सर तो हवालदार शिंदे खरंच खोटं बोलतोय सर. म्हणजे तुम्ही त्याला पैसे दिले नाहीत? नाही म्हणजे मी त्याला पैसे देऊ केले सर, पण लाच म्हणून नाही, उसने म्हणून. काय सर की त्यांच्याकडे गणपती आलाय ना, तर ते म्हणत होते की खर्चायला पैसे नाही आहेत वगैरे वगैरे, म्हणून मी त्याला उसने पैसे देऊ करत होतो. तुम्हाला कधीपासून शिंदेची काळजी वाटू लागली? सर मला शिंदेचीच नाही तर डिपार्टमेंट मधल्या प्रत्येक माणसाची काळजी वाटते सर. शपथ. छाप, खोट्या शब्दा घेऊ नका. हे बघा इन्स्पेक्टर भोसले, हे धंदे आता बंद करा, नाहीतर सरळ उचलून तुम्हालाच टाकेल तुरुंगात. गेट आउट. जाऊ शकता तुम्ही. ओके सर. Useless. आई, आई, सीमा आलीस? अगं कधीची वाट बघते मी तुझ्या फोनची. तुझ्या मोबाईलवर फोन केला तर मोबाईल पण लागत नाहीये तुझा. अगं पप्पांचा फोन झाला ना की लगेच यांना फोन करून सांगितलं आणि गाडीत बसले. गाडीत होते ना त्यामुळे फोन लागला नसेल. ठीक आहे ठीक आहे. लांबचा प्रवास करून थकली असशील ना, पाणी आणते मी तुला. हा ते जाऊ दे, तू आधी बस इथे. अगं आजकाल बसचा प्रवास इतका आरामदायी झालाय ना, केवढा लांबचा प्रवास केलाय असं वाटतच नाही. ठीक आहे ठीक आहे. बरं, तुझ्या सासूबाईंना सांगितलंस ना इथे आली असते? त्यांची परवानगी घेतलीयस ना? त्यांच्या परवानगीची काय गरज आहे? यांना सांगितलंय ना, बास झालं. अगो पण त्यांना नको का सांगायला? त्यांना कशाला सांगायला पाहिजे? त्यांचं पुन्हा सुरू होईल. कशाला चालली आहेस, कधी जाणार आहेस, कधी येणार आहेस. मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसायला अजिबात आवडत नाही. अगं पण असं काय करतेस तू? तू टेन्शन कशाला घेतेस? यांना सांगितलंय ना, ते सांगतील त्यांना. ते जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे? मला काय झालंय? मी बरी आहे. अगं पप्पा सांगत होते आजकाल तू नाराज असतेस, टेन्शन मध्ये असतेस. अगं तू त्यांचं काय ऐकतेस? हे उगाचच काहीतरी सांगत असतात. बरं चल, तू फ्रेश हो, मग आपण निवांत गप्पा मारत बसू. ठीक आहे? हा चल. नम्रता थांब जरा. काय झालं? प्रिया काय म्हणाली? मी येते, काम आटपून येते. ते कामाचं जाऊ दे, तू बस इथे. बस बस. काय म्हणाली प्रिया? काल बरंच काही बोलून गेली ना, आणि आज तिला पैसे हवे आहेत. तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये, पण मला चांगलं माहिती आहे तिला पैसे नको आहेत. त्या नालायक प्रतीकला पैसे हवे आहेत. प्रतीकला? काल प्रिया इथे आली तेव्हा त्या 5 लाख रुपयाबद्दल त्या प्रतीकला माहित नव्हतं. ती इथून तिच्या घरी गेली तेव्हा त्या 5 लाख रुपयाबद्दल तिने प्रतीकला सांगितलं असेल.
मग तो रागावला असेल, त्याने तिला झापलं असेल, म्हणाला असेल जा आपल्या आईबापांकडून आणि पैसे घे मागून. मग हे काय वेड वर्तवणूक करून आली असेल पैसे मागायला. बरं आणखीन काय म्हणत होती ती? ती सांगत होती की प्रतीक म्हणाला की अगं तुझ्या आई वडिलांनी प्रेमाने तुझ्यासाठी पैसे ठेवले असतील तर त्यांना नाही म्हणू नकोस. दारात आलेल्या लक्ष्मीला असं लाथाडू नये. बघ तुला म्हणालो नव्हतं, त्या प्रतीकनेच पाठवलं असणार तिला. ती ते लेटर मागत होती, मी ते दिलं तिला. नको होतं का द्यायला? नाही वेळेच का तू? अगं तिच्यासाठी ठेवलेले पैसे होते ते. महत्वाचं म्हणजे एवढंच दुःख याच गोष्टीचं आहे की तो सगळा पैसा तो प्रतीक वापरणार आहे. मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे अगं त्यांचे पैसे आहेत ते, कसेही वापरू देत. प्रिया आणि माधुरी करता आपण पैसे ठेवले होते, चोख कर्तव्य बजावलंय आपण. माधुरीचाही फोन आला होता. तिलाही आलंय लेटर इन्शुरन्स कंपनीचं. चला म्हणजे त्या पैशाचा विनियोग ती चांगल्या प्रकारे करेल. कसला विनियोग आणि कसलं काय हो? म्हणजे आणखीन काय झालंय तिथे? ती म्हणाली अविनाशला ते पैसे हवेत त्याच्या नवीन बिझनेस चालू करण्यासाठी. काय नालायक माणसं आहे ती. ह्यांना आपल्या बायकांकडे पैसे मागायला लाज अजिबात वाटत नाही. नाहीतरी दोघींचे नवरे सारखेच आहेत. दोघांनाही आपल्या बायका नको आहेत, त्यांचे पैसे हवेत. असं का बोलता हो? अमृता, आपल्या दोन्ही मुलींचं भलं व्हावं म्हणून आपण काय नाही केलं. त्यांचं भलंच होईल हो. आपण आपल्याकडची सगळी कर्तव्य नीट पार पाडली ना, आता परमेश्वर आहे, तो राहील त्यांच्या पाठीशी. अगं बाई किती वेळा सांगितलं मी त्याला जाऊ नको अमेरिकेला, जाऊ नको अमेरिकेला, पण हा ऐकेल तर शपथ. पण त्याला सांगायचं ना, एकदा लग्न कर आणि मग जा खुशाल. अगं बाई विनवण्या करून थकले मी, पण तो आणि त्याचं करिअर. लग्नानंतर सुद्धा करता आलंच ना त्याचं करिअर? म्हणजे त्याबद्दलही तुला काही माहित नाही वाटतं? कशाबद्दल? अगं ती पंडितांची मुलगी आहे ना ज्योती, तिने समीरला स्पष्ट सांगितलं होतं की ही फिल्म इंडस्ट्री सोडून काहीतरी चांगला जॉब कर, तरच ती लग्नाला तयार होईल. अगं आणि हा तयारही झाला होता फिल्म इंडस्ट्री सोडायला. काय? समीर दादा फिल्म इंडस्ट्री सोडायला तयार झाला होता? हो तयार झाला होता, पण काय झालं कळत नाही. एक दिवस अचानक आला आणि ह्यांना म्हणाला की अमेरिकेला एक चांगलं फिल्मचं प्रोजेक्ट आलंय, त्यासाठी 4-6 महिने अमेरिकेला जावं लागणार आहे आणि मी जाणार आहे. आणि मग ती ज्योती ती काय म्हणाली? तिला पण बहुतेक कळलं वाटतं की हा फिल्म प्रोजेक्ट साठी अमेरिकेला जातोय. मग काय लग्न नाही करायचं म्हणते ती. असं कसं? एवढं काय झालं फिल्म इंडस्ट्रीत काम करतो म्हणून? आता इतकी मुलं फिल्म इंडस्ट्रीत काम करतात तर सगळ्या मुलींनी त्यांना नकारच द्यायला पाहिजे का? काय विचार आहेत तिचे. अगं तसं नाही ग सीमा, काय आहे ना, तिचा भाऊ पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये गायक का कोण आहे. मध्ये त्याचं एक मोठं प्रकरण झालं होतं ज्याचा तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप त्रास झाला. त्यामुळे हिच्या डोक्यात बसले की फिल्म इंडस्ट्री म्हणजे वाईट. कमाल आहे तिची. तिच्या भावाचं मोठं प्रकरण झालं म्हणून तिनं माझ्या भावाला नकार द्यावा? अगं बाई तिचा समीरला नकार नाहीये, तिचा या फिल्म इंडस्ट्रीला नकार आहे. आई असं कसं बोलतेस ग तू? अगं आता ज्योती लग्नाला तयार होईल ना, ती याने फिल्म इंडस्ट्री सोडली तरच. ती कोण मोठी लागून गेली की तिच्यासाठी फिल्म इंडस्ट्री आणि करिअर त्यानं सोडावं? तिच्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली त्याला मिळतील आणि त्याला त्याच्या फिल्म इंडस्ट्री सकट स्वीकारतील.
आणि तिच्यात काय एवढं आहे की त्यांना आपलं सगळं करिअर सोडून तिच्या मागे धावावं? नाही ग, खरंच खूप सुंदर आहे ती. गुणीही वाटली होती मला ती. तिचा चेहराही खूप सोज्वळ आहे. तिच्याकडे पाहिलं ना की मला मनापासून वाटायचं हीच मुलगी आपल्या समीरसाठी योग्य आहे. सून म्हणून अगदी मनापासून आवडली होती ती मला. आणि हा पठ्ठाही तिच्यासाठी सगळं सगळं सोडायला तयार झाला होता. एवढे काय तुम्ही सगळे तिच्या प्रेमात पडलाय? अगं असं काय बोलतेस तू सीमा? तू पण भेटलीस ना तिला, तुला माहित नाही का किती सुंदर आहे ते? तुम्ही लोक आहे ना खूप भोळेत भोळे. म्हणजे कुणी चांगुलपणा दाखवला की त्याच्या प्रेमात पडायचं. आय म्हणतोस हे अगदी सरळ स्वभावी माणूस आहे तो. ते आहेत सरळ स्वभावी, पण त्यांच्या सरळ स्वभावाला वाकड्यात नेणाऱ्या आहेत ना त्या सासूबाई. बरं, ते सगळं ठीक आहे. आता तू काय करायचं ठरवलंस ते सांग मला. मी ते पैसे परत मिळवणारच आहे, पण मोहनला न दुखवता. क्या इन्फॉर्मेशन देना चाहते हैं आप? मैडम, उस जगह उस रात मैंने एक औरत को देखा था जो अपनी गाड़ी से कुछ सामान निकाल के वहाँ डाल रही थी और वो सामान वो वहीं पर छोड़ के चली गई।